नमस्कार सगळ्यांना, कशी आहे बरे का? तर बघा, आज आम्ही कशाची तयारी करतोय. जावायला धोंड करायचं. जावायला रानातलं धोंड आणायचं आणि खाऊ घालायचं, म्हणजे धोंड्याचा महिना म्हणतात त्याला. असा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येतो. असं असते काय? आमच्या जावयाचा मला अधिक धोंडदान आहे, माहिती का? पहिलं धोंडदान लग्न झालं आलं होतं. आम्ही काय पहिल्यांदा केलं नव्हतं. हा आता ही दुसरं धोंडदान म्हणावं लागेल. पहिल्यांदा नाही केलं म्हणून ती पहिल्यांदाच आहे आपलं. हा पण लग्न झाल्यापासून आमच्या मुलीचं हे दुसरं धोंडदान आहे बघा. पहिलं धोंडदानला आम्ही केलं नव्हतं, त्याच्यामुळे बरीच बघा काय करल तितकं काय म्हणतात लेकी जण कमी. कौतिक कमीच असतं या. हा. त्याच्यामुळे बघा आम्ही अनारशी बनवायला लागलोय बघा. अनारशी बनवतोय आम्ही, अनारसी. ती काय म्हणते की जावायला अनारशी द्यायची असते. अनारशी का द्यायची? दुसरं काय गुलाबजामुन द्याव, तसलं काय द्याव? अनारशी काय ते प्रथा आहे बरं का, मी पण कधी केलं नाही, पहिल्यांदाच करायला लागली आहे बघा. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे करायचा आहे बघा. पुरणपोळीचा म्हणलं आधी पहिले अनारशी बनवून घ्यावी, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घ्यायचा आहे. हा ओके. आपण नाही कौतिक करायचं तर कुणी करायचं कुणी मग? करायचं हा. त्यापैकी आपले आपण करायचं बघा. आता अधिक महिना चालू पण आता मला वाटतं 10-12 दिवस झाला असेल. मला काय वाटलं माहितीये का, धोंडा महिन्यात जर त्या वर्षी येतो. जर ते नाही वर्षात 3 वर्षात एकदा येतो. असं असतंय व्हय. मला असं वाटलं म्हणून बोललो. तर खरेदी बघा काय केली, छोटीशी आपल्याला काय सोनं नाणं नाही बरं का. कपडेच घ्यायचे, ते कपडे जावायला तेवढे आणायचे आहेत की बघा. हो, पुरीला आणले, ती तिच्या बारक्या पुरीला आणली, ती पुरीच्या पुरीला आणले ते असं म्हणजे तिच्या पुरीला कशा? आणली ती आमच्या साडी घेतली बघा. मम्मीच्या, माझ्या बहिणीच्या सासूला असं म्हणून, तुझ्या इनीला. तर म्हणलं हा. आधी अनारशी बनवून घ्यावं ते गरम गरम. तर मग किती बाकीचं बनवणार आहेस तू अनारशी? आता जेवढी होतील तेवढी बनवायची त्याची. मग ती किती तर ती देत असते, तसं काय तर असते ना. आता 21 अनारशी म्हणते ती बरं का. हा. मी 21 अनारशी बनवणार आहे. काय होते एवढीच बनवायची याची. 21 होते ती का? मग 21 होती ती? तुम्ही बघा मी सांगा. साखरेची अनारशी बनवायला लागली. मला गुळातल्या अनारशीच येत नाहीत बनवायला. कस काय? मी का कधी बनवलीच हॉल्ट नाही है ती. भाई? असं झालं काय? येत- मला पण नाही माहित. मी कधी गुळाची बनवलीच अनारशी नाही ऐकलीच नाही ती मी तर आजपर्यंत. गुळाची आमच्यात खाऊ खाऊ मोठी ती गुळाची वेगळी चव देते. मेन पॉइंट, घरात अनारशीच कोण खात नाही आमच्या. खात कशी नाही तोंड राहते काय बाकीच्या. तूही खाती, आम्ही कुठं खाते ता? लेक काय अधिक महिना लेक जावायाचा काय? सण लेक जावयाच्या कौतुकाचा असं म्हण. काय मला म्हणाय ना. मला आणखी तयारी करायची. 4:30 वाजले तर मी काय सुद्धा केलं नाही, तर बसली मोबाईल घेऊन. लय गरम होते काय सांगायचं तुम्हाला. मग जायलाच काय, पाऊस यायलाय बाहेर, दिसतंय का? पाऊस येते बाहेर. आम्हाला आले हा, पाऊस येईन आता. असं ते आलं तरी जावायला जीव घालूनच लावायचं. पावसात असल्या जावायला जेवायला काय काय केले माहिती का मी. काय काय केले? पोळी, आमरस पोळी आणि पापडी, कुरवडी, नाही कुरवडी नाही. भजी. हा, ती राहिलं की मधनच कुरवडी कुठनं काढली, भजी म्हणायचं तर. तर छान असा आम्ही स्वयंपाक बनवायला लागलोय बघा. कुणी कुणी जावायला असं बघा जेवण म्हणजे केलंय. आम्ही तर करायला तुझी लागलो बाबा. तुझी लेक म्हणत होती की तसलं काय करू नको मम्मी, काय तुझ्या जावायला आमरस आवडत नाही नाही आवडलं आणि तरी जावायला- पनीरची भाजी कर म्हण. नाही आवडलं तरी जावायला बळच घालायचा. खावा म्हणायचं, नाहीतर काय खरं. खावा लागतं म्हणायचं. खावा लागतं नाही, खावा लागलच असं म्हण. म्हणून जावायला करायचं या खायला. बघा डाळ ही शिजवून घेते बघा. बाकीचं आता काय पोळ्या करायच्या राहिले ते बाकीचे लगेच होते सहसा. हा, ती पण येणार आहे, तिला काही लई लांब नाही जावायला लेकीला यायला आमच्याकडे. अर्धा तास लय झालं यायला आमच्या इथं. असं काय 14-15 किलोमीटर राहते इथनं. 14-15. मग असं काय लांब आहे, तोंडलं बोंडलं इथनं म्हणणं त्या नाही, घुमेऱ्याचं वडच म्हणते, सॉरी. आपण काय काय आणलं दाखव. नको, आताच नाही दाखवू शकत, परत दाखवायचं असते. नाही, तसं नसतं. अर्धा व्हिडिओ असं, अर्धा व्हिडिओ असं दाखवायचं नसतो मम्मा. तर बघा, आपलं काय ती म्हणते ते अनारशी करून झाली ती बघा. तर तोपर्यंत गॅस शिजायला लागला तिकडं. आपला गॅस शिजतोय. मम्मी करायली काय करते ती? धोंड. इसको बोलते हे धोंड. पुरण घालून तोंड करते. असं पण पुरण घालून करते धोंड वय? पुरण घालूनच करते. देवा, आपण काय करायचं, उकडायचं का भाजायचं? तळायचं.
भाजायचं म्हणजे तीच की मग तळायचंच की तसंच झालं की ते बी. तीच सांगितलं. कुकरला काय लावलं आता भात लावलाय. आणि ती काय पलीकडचं अळूची आमटी. जरा बघू एलवणीची आमटी. एलवणीची आमटी आहे आणि इकडं आहे ती अनारशी. कुणाला आवडते ती अनारशी खायला? सगळ्यालाच आवडते, तुला शिकतेच आवडते. भया पप्पाला पण आवडत नाही ते. का पप्पाला काय तोड नाही काय खायला? पप्पाला आणि मला आवडत नाही अनारस माहिती आहे ना. ते असं वेगळंच लागतं कसं तरी ते खातं मला आवडत नाही त्याच्यामुळं मी खाऊ शकत नाही ते. तर मग पोळ्या केल्या नाही तेव्हा तू ह्याच्यावर तेवढंच गरम करा. गरम पोळ्या करायच्या जेवायला. अच्छा ऐसा हुआ है. बरं चालू ठेव तुझा कार्यक्रम. चला रांगोळी बाहेर. दाखवते मी. रांगोळी दाखवते की सगळ्यांना आता. तर ही बघा माझी आहे रांगोळी. असा आहे. कशी काढली मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. माझं अक्षर इतकं खास नाही बरं का, तसं बरं आलंय. बघा माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती पण नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आमचा ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा. बघत राहावा.